शीर्षक बघून तुम्ही म्हणाल याला वेड लागलेलं आहे, हा कुठलेही विषय घेऊन व्हिडिओ बनवतो आहे. अर्थात व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल लागतंच, नाही का? म्हणूनच हा खास भाग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय उद्योग मराठी माणसाचा. व्यवसायात आपण दोन गोष्टी विकू शकतो. एक म्हणजे वस्तू किंवा प्रोडक्ट आणि दुसरं म्हणजे सेवा किंवा सर्विस. या दोन्ही गोष्टीमध्ये विक्री ही आलीच. आता या दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊ, त्याची उदाहरणे आपण पाहून घेऊ. वस्तूची उदाहरणं समजून घेणं खूप सोपं आहे. रोज कधी ना कधी तुम्ही चहा पितच असाल, तर चहासाठी लागणारी चहा पावडर किंवा साखर किंवा दूध या झाल्या वस्तू. आता आपण सेवा किंवा सर्विस याची उदाहरणं आपण पाहून घेऊ. सेवा किंवा एखादी सर्विस ही फिजिकल फॉर्ममध्ये नसते, तुम्ही त्याला हात लावून बघू शकत नाही, ती तुम्ही अनुभवू शकता. उदाहरणार्थ एखादा डॉक्टर किंवा एखादा वकील, एखादा CA जी तुम्हाला सेवा देतो ती तुम्ही अनुभवू शकता, त्याला तुम्ही हात लावू शकत नाही, तर ती सेवा झाली, म्हणजे एखादी सर्विस झाली. तर जेव्हा आपण एखाद्या सेवेबद्दल बोलतो किंवा एका सर्विसबद्दल बोलतो तेव्हा त्यात कुठलं प्रोडक्ट विकणं नसतं, त्यात सेवा हे विकणं असतं. आता तुम्हाला कळालं की वस्तू काय आणि सेवा म्हणजे सर्विस काय. प्रोडक्ट आणि सर्विस या दोन्ही गोष्टी तुम्हाला कळाल्या. आता प्रोडक्ट किंवा सेवा हे बनवण्यासाठी तुम्हाला पैसे लागतातच, पण प्रोडक्ट किंवा सर्विस हे विकण्यासाठी तुम्हाला पैसे लागतील हे गरजेचं नाही. एखादी वस्तू बनवणं किंवा एखादी सर्विस बनवणं त्यासाठी जेवढं डोकं लागतं तेवढंच डोकं ती वस्तू किंवा ती सेवा, ती सर्विस विकण्यासाठी लागतं. तर तुमच्याकडे जर भांडवल नसेल पण तुम्ही जर थोडं डोकं लावलं, थोडा वेळ दिलात, तर भांडवलाशिवाय तुम्हाला ती वस्तू किंवा ती सेवा ही विकता येईल. आणि हेच आपण या भागात आत्ता बघणार आहोत. आता इथे आपण भांडवलाशिवाय तुम्ही एखादी वस्तू विकू कशी शकता हे बघूयात. आता अर्थात तुमच्याकडे भांडवल नाही म्हटल्यावर तुम्ही वस्तू बनवू तर शकत नाही. आता हे माझं वाक्य ऐकल्यावर डोक्यात तुमच्या एक प्रश्न नक्की येईल की भांडवलाशिवाय तुम्हाला एखादी वस्तू विकण्यासाठी कोण देईल? बरोबर. इथे मित्रांनो, दुकानदाराशी तुम्ही जर गोड बोललात, त्याला विश्वासात घेतलं आणि तुमची बाजू त्याला समजून सांगितली, तर कदाचित तो दुकानदार तुम्हाला भांडवलाशिवाय ती वस्तू विकण्यासाठी परवानगी देईल. विकणाऱ्या वस्तूचं एखादं सॅम्पल तुम्ही त्या दुकानदाराकडनं जर घेतलं आणि त्याला सांगितलं की हे सॅम्पल मी लोकांना दाखवून तुमच्यासाठी ग्राहक घेऊन येऊ शकतो, तर कदाचित तो दुकानदार तुम्हाला ती वस्तू सॅम्पल म्हणून देईल आणि तुम्ही तुमचा व्यवसाय इथून सुरू करू शकता. छोट्या प्रमाणात का होईना, पण भांडवलाशिवाय तुम्ही इथे एक व्यवसाय सुरू करू शकता. हळूहळू विश्वास संपन्न करून तुम्ही जास्तीत जास्त वस्तू विकून जास्त नफा कमवाल. पण वास्तविक आपण असे गृहीत धरू की तुम्हाला त्या दुकानदाराला नाही पटवता आलं किंवा त्या दुकानदाराचा तुमच्यावर विश्वास नाही बसला, तर मग काय? तिथेही तुम्ही एक काम करू शकता. मनात व्यवसाय करायचं जर ठरवलं तर हार नाही मानायची. ही भूमिका तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. व्यवसाय करायचा आहे ना, हार मुळीच मानू नका. हट्ट धरा आणि विश्वास ठेवा, तुम्हाला यश नक्की मिळेल. आता जर तुम्हाला दुकानदाराचा विश्वास प्राप्त नाही करता आला, तर तुम्ही एक मात्र नक्की करू शकता. जी वस्तू तुम्हाला विकायची आहे त्या वस्तूचा तुम्ही पूर्ण अभ्यास करून घ्या. ती वस्तू कशी बनते, त्या वस्तूचे फायदे काय, त्या वस्तूला बनण्यासाठी घटक काय काय लागतात, ती वस्तू कोण विकत घेऊ शकतं, म्हणजे अर्थातच ती कोणासाठी वस्तू आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करून घ्या. जेणेकरून उद्या तुम्ही ती वस्तू विकण्यासाठी जर बाजारात गेलात, तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे तयार हवीत. म्हणून त्या वस्तूचा तुमचा अभ्यास हवा, त्या वस्तूचा
पुरेपूर तुम्ही अभ्यास करून घ्या, त्याचं ज्ञान घ्या. मग त्या वस्तूचे तुम्ही छानसे तुमच्या मोबाईलवरनं काही फोटो काढा, काही व्हिडिओज तयार करा आणि त्या व्हिडिओमध्ये माहिती तयार करा. त्या व्हिडिओमध्येच तुम्ही तुमचा पत्ता किंवा तुमचा मोबाईल नंबर देऊ शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देऊ शकता, जेणेकरून उद्या तुम्ही जेव्हा हे फोटोज किंवा हे व्हिडिओज लोकांपर्यंत पोचवाल फेसबुकद्वारे किंवा व्हॉट्सॲपद्वारे, तेव्हा लोकांना जर समजा ते एखादी वस्तू ती विकत घ्यायची असेल तर संपर्क कोणाला साधावा, तर तिथे तुमचा नंबर हवा किंवा तुमचा पत्ता हवा, जेणेकरून ती ऑर्डर तुमच्यापर्यंत येईल. आता इथपर्यंत जर तुम्ही केलं तर दुसऱ्या बाजूला तुमची वस्तू जर मी विकली तर मला त्यात काय प्रॉफिट मिळेल हे तुम्ही त्या दुकानदाराशी बोलून घ्या. त्या व्यापाराशी तुम्ही जर हे बोलून घेतलं, हे ठरवून घेतलं, तर ती वस्तू विकल्यानंतर तुमचं मार्जिन तुम्हाला मिळेल. इथे ना तुम्हाला त्या वस्तूमध्ये गुंतवणूक करायची गरज आहे, ना तुम्हाला ती वस्तू ठेवण्यासाठी कुठलं गोडाऊन किंवा जागेची गरज आहे. तुम्ही घर बसल्या बसल्या हे सगळं करू शकता आणि अनेक लोक असा व्यवसाय करतात. याला कमिशन बेस्ड बिझनेस असं म्हणतात. तुमचं कमिशन बाजूला सरकून तुम्ही ती वस्तू विकू शकता. उदाहरण जर घ्यायचं झालं तर ॲमेझॉन हे एक उत्तम उदाहरण आहे. लोक घरी बसल्या बसल्या ॲमेझॉनचीच वस्तू विकून पैसे कमवतात. तेच तुम्ही स्वतःही दुकानदाराशी ठरवून करू शकता. आता वस्तूबद्दल तर आपण इथे बोललो, आता आपण समजून घेऊया हीच गोष्ट तुम्ही एखाद्या सेवेबद्दल कशी करू शकता. ते तर सेवेबद्दलही तुम्हाला तसंच करायचं आहे. एखादी सेवा किंवा एखादी सर्विस जी आहे त्याबद्दल तुम्ही पूर्ण माहिती घ्या. ती कोणाला लागते आहे, त्याचे फायदे काय, हे सगळं तुम्ही जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ बनवा. त्या सेवेबद्दल काही पॅम्फलेट असेल किंवा काही जाहिरात असेल त्याचा तुम्ही फोटो काढू शकता किंवा सरळपणे त्या सेवेबद्दल तुम्ही एक व्हिडिओ तयार करू शकता आणि तिथे तुमचा पत्ता किंवा तुमचा मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता. आणि हेच परत तुम्ही तुमच्या फेसबुक किंवा व्हॉट्सॲप सोशल मीडियावर तुम्ही याची जाहिरात करू शकता. आणि त्यातनं ज्या इन्क्वायरीज येतील त्या इन्क्वायरीज तुम्ही पुढे त्या व्यापाऱ्यावरशी फॉरवर्ड करून तुमचं कमिशन काढून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. आणि हे सगळं तुम्ही भांडवलाशिवाय करू शकता. सुरुवात छोटी असेल पण श्रीगणेश तर होईल. आणि हेच खरं महत्त्वाचं, खिशातनं एक पैसा न वापरताही तुम्ही व्यवसाय करू शकता. थोडं डोकं वापरा. मी तुम्हाला एक आयडिया दिली आहे. या आयडियाला अजून थोडं खतपाणी तुम्ही घाला आणि या आयडियाला किंवा या कल्पनेला तुम्ही अजून मोठं करा. मात्र व्यवसाय करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वस्तू किंवा सेवा बनवणाऱ्याला ती विकताच येईल असं नाही. त्याला एखादा विकणारा हवा असतो. कदाचित त्याला वेगवेगळ्या शहरांमध्ये विकणारे लोक हवी असतात. तिथे तुम्ही कामाला येऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवलीत तर तुम्ही कुठलाही व्यवसाय निश्चितपणे करू शकता. मी आशा करतो या भागातनं तुम्हाला काहीतरी छानसं मिळालं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा आणि असेच व्यवसायाबद्दल छानसे विषय जर पाहिजे असतील तर पाहत राहा उद्योग मराठी माणसाचा. आता भेटूयात एका नवीन भागात एक नवीन छानसा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.